कोजागिरी पौर्णिमेनिमित्त सोलापूर येथून लाखो भाविक तुळजापूरला पायी चालत जातात। भक्तिभावे पायी जाणाऱ्या भक्तांना मोफत औषधोपचार आणि मसाज सेवा देण्याचा संकल्प केला आणि मागील 25 वर्षांपासून लोकनेते ब्रह्मानंद मोरे यांच्या समर्थनार्थ लोकनेते ब्रह्मानंद मोरे समाजसेवा प्रतिष्ठानच्या वतीने मोफत औषधोपचार सेवा पुरवली जाते। यंदाच्या वर्षी देखील पायी जाणाऱ्या भाविकांसाठी सलग 2 दिवस तुळजापूर रोड येथील चव्हाण फर्निचरच्या बाजूला उभारण्यात आले आहे। दरम्यान आमदार विजयकुमार देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत लोकनेते ब्रह्मानंद मोरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून औषधोपचार सेवा केंद्राची सुरुवात करण्यात आली। या प्रसंगी प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाळासाहेब मोरे, प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष तथा युवा उद्योजक प्रमोद मोरे, सचिव विनोद मोरे आदी उपस्थित होते। या सेवा केंद्रात शेठ गोविंदरावजी आयुर्वेदिक महाविद्यालय आणि बाकेवाडीकर हॉस्पिटलचे मोठे योगदान लाभले। या सेवा केंद्रात येणाऱ्या देवी भक्तांसाठी मोफत तपासणी, मोफत औषध गोळ्या, मलम, औषधाचे किट त्याचबरोबर नाश्ता पाण्याची सोय करण्यात आली आहे। लोकनेते ब्रह्मानंद मोरे सामाजिक प्रतिष्ठानकडून मागील 25 वर्षांपासून जनसेवा हीच ईश्वर सेवा हे ब्रीदवाक्य डोळ्यासमोर ठेवून प्रतिष्ठानचे कार्य करत आहे। यापुढे देखील प्रतिष्ठान आपले सामाजिक बांधिलकी जोपासत राहील अशी प्रतिक्रिया सेवा केंद्राचे प्रमुख युवा उद्योजक प्रमोद मोरे यांनी दिली। या वर्षी पण घेतलेला आहे। त्याच्यासाठी बागेवाडीकर हॉस्पिटलचे डॉक्टर्स आहेत मदत करायला, बाकीचे आमचे सगळे संस्थेचे पदाधिकारी आहेत। तर लोकांनी तर जवळपास 2000 लोकांनी आतापर्यंत लाभ घेतलेला आहे। अजून उद्या संध्याकाळपर्यंत आम्ही हा कॅम्प चालू ठेवणार आहे। कुणाचे म्हणजे चालून पाय दुखा लागलेत, कुणाचे फोडे आलेत पायांना, परत काहींची चक्कर येते, बीपीचे चेकअप आहे, असे बरेच काही आजारावरचे आमचे सगळे मोफत औषधोपचार चालू आहेत। पण ठेवलं यावर्षी नियोजन, जार पाणी ठेवलं लोकांना जाण्यासाठी पिण्यासाठी। दरवर्षी आम्ही आरोग्य शिबिर घेतलं सोलापूरला इथं मोठं, पण हे सध्या हे करतोय इथे येऊन याचा लाभ घ्यावा। या सेवा केंद्रास प्राध्यापक टोंपे, प्रकाश शिंदे, चेतन मोरे, दिनेश इंगळे, महेश मोरे, ऋतुजराज मोरे व मित्रप्रेम ग्रुपच्या सर्व कार्यकर्त्यांनी कष्ट घेतले।